हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता या वल्लरीने या रमाकांतला तर किडनॅप केलेलं असतं, पण आता वल्लरीला या रमाकांतकडून सगळे पुरावे नष्ट करून घ्यायचे असतात आणि म्हणूनच तिने हा सगळा रमाकांतला किडनॅप करण्याचा डाव रचला होता. तर आता वल्लरी या रमाकांतकडे आलेली आहे आणि रमाकांतला जिथे किडनॅप केला आहे तिथे हा उदयकांत देखील असतो. उदयकांतने आत्तापर्यंत रमाकांतला खूप परेशान केलेलं असतं, विचारून विचारून की आता सांग, तू सगळे पुरावे कुठे ठेवले आहेस. तर त्यावेळी आता रमाकांत म्हणत असतो की तुम्ही दोघांनी मला मारून जरी टाकलं ना तरीही मी ते पुरावे तुम्हाला देणार नाही आणि तुम्हाला या सगळ्याची शिक्षा तर होणारच, असं इथे रमाकांत, उदयकांत आणि या वल्लरीला म्हणत असतात. तर त्यावेळी आता इथे रमाकांत जो आहे तो आता वल्लरीला म्हणत असतो की माझा चिंटू तुलाही कधीच माफ करणार नाही. एक दिवशी तुझं हे सत्य सगळ्यांसमोर येणार आणि त्याच्यापासून कुणीही आम्हाला थांबवणार नाही. तर आता इथे असं बोलल्यानंतर ही वल्लरी आणि हे उदयकांत दोघेही जण प्रचंड चिडतात आणि आता त्यांची प्रचंड चिडचिड होत असते. तर आता ही वल्लरी जी आहे ती म्हणत असते की आता कळत नाही की हा माणूस कसाही करून आपल्याला ते पुरावे सांगतच नाही की कुठे ठेवले आहेत. तर काय करायचं नक्की, ह्या माणसाला कसं बोलतं करायचं. तर आता इथे उदयकांत बोलतो की मला पण नाही वाटत की हा रमाकांत आपल्याला ते पुरावे देईल. तर त्यावेळी आता वल्लरी बोलते की काहीतरी करावं लागेल, असं हातावर हात ठेवून बसता कामा नये. तर त्यानंतर आता इथे वल्लरीला या गोष्टीची भीती वाटत असते की जर या रमाकांतला मारून वगैरे टाकलं तर याची लाश कधी ना कधी पोलिसांना मिळेलच. तर आता इथे असंही करता येणार नाही, म्हणून आता ही वल्लरी जी आहे ती चिडचिड करून आता घरी जायला निघालेली असते. तर आता इकडे आकाश जो आहे तो पूर्णपणे काळजीत असतो, कारण त्यांनी ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता त्या कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करण्यासाठी त्यांना काही पासेस हवे होते आणि ते पासेस त्यांच्याकडनं हरवले होते. तर आता इथे आकाशने त्याच्या पप्पांना फोन केलेला आहे आणि सांगितलं आहे की पप्पा, आमचे पासेस कुठेही मिळत नाही आहे. तर त्यावेळी आता इथे हे जे मामा आहेत ना अर्णवचे, ते बोलतात की थांब, मी एक काम करतो, पटापट सगळे ड्रॉवर्स चेक करतो आणि सगळ्या रूममधले ड्रॉवर्स चेक करतो. तर आता इथे हा जो आकाश आहे ना तो बोलतो की हो, जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करा. तर आता इथे अंजली काळजीत असते. अंजली मामांना विचारते की काय झालं आहे. तर आता मामा बोलतात की हे बघ, आता ना एक टेन्शन आणखी वाढलं आहे. तर आता ते अंजलीला सांगू लागतात की आपल्या मुलांचे पासेस जे आहेत ते सापडत नाही आणि ते शोधावे लागतील. तर आता मामा जे आहेत ते सगळ्यात अगोदर त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर आता ते पासेस जे आहे ते ड्रॉवरमध्ये पाहतच असतात. तर तेवढ्यात एका साईडला त्यांना एक फोन पडलेला दिसतो आणि आता मामा जे आहेत ते विचार करू लागतात की हा फोन कोणाचा असेल. तर त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे, हा तर रमाकांतचा फोन आहे. तर त्यानंतर आता इथे मामा जे आहेत तो फोन उचलून पाहतात आणि त्यावेळी त्या फोनमध्ये तो व्हिडिओ प्ले होत असतो, जो की ही वल्लरी जी आहे ती आजींच्या कपाटामधून काही दागिने चेंज करत होते. काही सोन्याचे दागिने आणि काही नकली दागिने, असे 2 प्रकारचे दागिने तिच्याकडे होते आणि ती चेंज करताना त्याला सगळं काही व्हिडिओ दिसलेला आहे. तर मामाने सगळं काही पाहिलं आहे की वल्लरीने काय केलं आहे. तर आता हा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ पाहून मामालाही खूप मोठा धक्का बसतो. याआधीही मामाला वल्लरीवरती डाऊट होताच, पण आता या पुराव्यामुळे वल्लरीचा जो काही डाऊट होता तो क्लिअर झाला आहे. तर आता इथे मामांना त्या वल्लरीवरती प्रचंड राग येतो आणि त्यावेळी आता मामा जे आहेत ते विचार करतात, आता वल्लरी ही रूममध्ये नाही आहे आणि रमाकांतही रूममध्ये नाही आहेत, म्हणजे हे दोघे नक्की गेले कुठे असतील. नक्कीच रमाकांतने हा पुरावा तिच्या विरुद्ध उभा केलेला आहे. आणि आता मामा बोलतात की काहीही झालं तरी हा पुरावा मला जपून ठेवावा लागेल आणि अर्णव आणि ईश्वरीला हा पुरावा दाखवावा लागेल. आता खूप झालं या वल्लरीचं, खूप काही कडकारस्थानं केले, पण आता नाही, आता मी तिला असं काहीही करू देणार नाही. तर त्याचनंतर आता इकडे ही वल्लरी जी आहे ती आता बाहेरून आलेली असते आणि ती प्रचंड टेन्शनमध्ये असते की काय करावं. हा जो रमाकांत आहे तो अजून देखील ते पुरावे दाखवायला कबूल व्हायना, त्याने कुठे ठेवले असतील हा विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो. तर त्याचनंतर आता ती तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर इथे हा जो
अर्णवचा मामा आहे तो तिला विचारू लागतो की वल्लरी कुठे गेली होतीस? मी तुला केव्हाच शोधत आहे. तर त्यावेळी आता वल्लरी बोलते की काय नाही अहो, अशीच गेले होते माझ्या मैत्रिणीला जरा एमर्जन्सी आली होती म्हणून तिनेच मला फोन केला होता आणि तिच्या मदतीसाठी धावून गेले. तर त्यावेळी आता इथे त्यांना माहिती आहे की वल्लरी खोटं बोलत आहे. तरीसुद्धा मामाने विचारलेलं असतं. तर आता इकडे मामाने वल्लरी यायच्या आधी तो रमाकांतचा फोन जो आहे तो ईश्वरीकडे ठेवण्यासाठी दिलेला असतो. ईश्वरी आणि मामा हाच विचार करत असतात की बाबा कुठे आहेत. बाबांना त्यांना फोनही करायचा असतो, पण नंतर कळतं की बाबा जे आहेत ते फोन घरीच ठेवून गेलेले आहेत. तर त्यावेळी आता बाबांनी म्हणजेच तिच्या मामाने त्या बाबांच्या फोनची जबाबदारी ईश्वरीकडे दिलेली असते. तर त्याच नंतर आता इथे मामा जे आहे ते वल्लरीला प्रश्न विचारू लागतात की वल्लरी, रमाकांत कुठे आहे? तर त्यावेळी आता वल्लरी जी आहे ती बोलते की तुम्ही असे प्रश्न मला का विचारता आहेत आणि त्यांच्याबद्दल मला काय माहिती असणार? मी काय त्यांच्यासोबत जाते का? तर त्यावेळी आता मामा जे आहे ते तिची चिडचिड पाहत असतात आणि त्यावेळी आता इथे ही वल्लरी जी आहे ती बोलते की मी त्यांच्याशी साधं बोलतही नाही आणि मला त्यांचं काय पडलं आहे, ते कुठे गेले आहेत आणि काय करता आहेत ते. तर आता इथे वल्लरी चिडचिड करून स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. पण आता इथे मामा म्हणत असतात की आता लवकरच तुझा सगळा खेळ संपणार आहे वल्लरी, कारण तू सगळ्या काही लिमिट क्रॉस केले आहेत. तर त्याचनंतर आता अर्णवचे मामा जे आहे ते ईश्वरीकडे येतात आणि ईश्वरीला सांगतात की ईश्वरी, हा जो फोन आहे ना तो जपून ठेव, कारण हा रमाकांतचा आहे. तर त्यावेळी आता ईश्वरीला काळजी वाटते की बाबा कुठे गेले असतील, बाबा आपल्याबरोबरही नाही आले, नक्की बाबा ठीक तर असतील ना, हा आता प्रश्न इथे ईश्वरीला पडलेला असतो. तर त्याचनंतर आता ही जी वल्लरी आहे ना ती विचार करते की काय करावं, कुठे शोधलं असेल, कुठे ठेवलं असेल हा रमाकांतने पुरावा माझ्या विरोधात, काय केलं असेल ह्याने नक्की. तर आता इथे ती ती विचार करते की कुठे ह्याने माझा व्हिडिओ वगैरे तर काढला नाही ना त्याच्या मोबाईलमध्ये. तर आता इथे ही जी वल्लरी आहे ती डोकं चालवते आणि बोलू लागते की हां, नक्कीच यांनी माझा व्हिडिओ वगैरे काढला असणार आहे. त्यासाठी मला आता काहीही करून रमाकांतचा फोन शोधावा लागेल. म्हणूनच आता ती विचार करत असते की कुठे असेल. तर आता हे रमाकांतच्या फोनबद्दल काहीतरी बोलत होते. रमाकांत आपल्या रूममध्ये कसा काय आला होता, त्याचा फोन तर इथेच होता. तर नक्कीच यांनी तो फोन कुठेतरी कुठेतरी म्हणण्यापेक्षा यांनी तो फोन ईश्वरीकडे दिला असेल. हां, कदाचित ईश्वरीलाच दिला असेल. तर आता असा विचार करून वल्लरी जी आहे ती आता ईश्वरीच्या रूममध्ये जाऊन शोधणार आहे की तो फोन नक्की कुठे ठेवला आहे. तर आता ही जी वल्लरी आहे ना ती रूममध्ये कुणी नाही आहे हे पाहून आता ईश्वरीच्या रूममध्ये शिरलेली आहे. तर त्याच नंतर आता इथे ज्यावेळी ती ईश्वरीच्या रूममध्ये फोन शोधत असते त्याच वेळी आता ईश्वरीने या वल्लरीला रूममध्ये पाहिलेलं आहे आणि ज्यावेळी ईश्वरी रूममध्ये या वल्लरीला पाहते त्यावेळी ती असं नाटक करते जणू काहीतरी दुसरी वस्तू ती घेण्यासाठी आली होती आणि तिच्याशी गप्पा मारण्यासाठी आली होती. खरं तर आता ईश्वरीला इथेच डाऊट येतो की ही वल्लरी जी आहे मामी ती नक्कीच काहीतरी शोधण्यासाठी आपल्या रूममध्ये आली होती. तर त्यावेळी ईश्वरी जी आहे ती वल्लरीला विचारू लागते की मामी, काय हवं आहे का तुम्हाला? तर त्यावेळी मामी जी आहे ती खोटं बोलते आणि ईश्वरीला म्हणते की हे बघ ईश्वरी, मला काही नको होतं, पण ना मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणूनच आले होते. तर आता ईश्वरीला कळते की तिची अवस्था पाहून, कारण तिची तू मॅम होत असतं, जसं की एखाद्याची चोरी पकडल्यावर कसं होतं तसं ही जी वल्लरी आहे ना ती बोलत असते ईश्वरीशी. तर त्यावेळी ईश्वरीला डाऊट आलेलं असतं की नक्कीच ह्या वल्लरी मामी इथे रमाकांत बाबांचा मोबाईल शोधण्यासाठी आल्या आहेत. कारण जेव्हापासून वल्लरी घरामध्ये नव्हती तेव्हापासून बाबाही गायब आहेत. तर कुठेतरी या ईश्वरीला वल्लरीवरती डाऊट येत असतो. तर त्यामुळे आता ही ईश्वरी जी आहे ती वल्लरीची उलट तपासणी करत असते. कारण वल्लरीने तिचं कपाट वगैरे सगळं काही उघडून ठेवलं असतं आणि इथे ईश्वरीला ते सगळं दिसत असतं. तर त्याच नंतर आता इकडे हा जो आकाश आहे तो आणि आकाशची बायको नम्रता दोघेही जण टेन्शनमध्ये असतात. कारण आता त्यांच्याकडे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आता ते पासेसच नसतात, जे की आता त्यांना ते बनवायचे असतात. तर आता इथे हा जो आकाश आहे ना तो त्या मॅनेजरकडे येतो आणि बोलतो की आम्हाला कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे, पण आमच्याकडे आमचे पासेसच नाही आहेत. तर त्यावेळी आता ते जे मॅनेजर आहेत ते बोलतात की नाही, तुमचे पासेस वगैरे नसले तर तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचे पासेस शोधून आणावे लागतील. तर आता इथे हा जो आकाश आहे ना तो तिथे चिडचिड करू
लागतो आणि बोलू लागतो की हे पहा, ते पासेस जे आहे ते तुम्हीच आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये फाईलमध्ये दिलेले नाही आहेत. तर आता इथे तो त्याच्यावरतीच ओरडू लागतो. तर त्यावेळी आता इथे त्याने त्याची कॉलरही पकडली आहे आणि त्याला सांगितलं आहे की हे पहा, काहीही झालं तरी आम्हाला ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठी आम्हाला तुम्ही डुप्लिकेट हे बनवून दिले तरीही चालेल. तर त्यावेळी आता तो मॅनेजर आहे तो बोलतो की नाही, आम्ही असं चुकीचं काहीही करू शकत नाही. तर आता इथे हा जो आकाश आहे तो चिडलेला आहे आणि नम्रता त्याला समजावत असते की एवढं चिडून काहीही होणार नाही. तर इकडे आता वल्लरी जी आहे ती ईश्वरीच्या रूममध्ये असते. त्यावेळी आता ती मनातच म्हणत असते की मला या रमाकांतमुळे काय काय करावं लागतंय आणि कोणाकोणाला तोंड द्यावं लागतंय. तर त्यावेळी आता ती म्हणत असते की रमाकांत, मी तुला असं सहजासहजी सोडणार नाही, कारण तू माझ्या वाटेत आडवा आला आहेस आणि मला या सगळ्यांना उत्तर द्यावं लागत आहे. तर त्यावेळी आता इथे ईश्वरी वल्लरीला म्हणते की मामी, मी तुमच्याशी बोलते. मला का असं वाटतं की तुम्हाला नक्कीच काहीतरी हवं होतं, जे की तुम्ही माझ्या कपाटात हात टाकला. मला का असं वाटतं की तुम्ही काहीतरी वस्तू माझ्या कपाटातनं घ्यायला आला आहात. तर आता इथे वल्लरी जी आहे ती ईश्वरीला सुनावू लागते की हे बघ, मला काय कशाची कमी नाही आहे हां, जे की मी तुझ्या कपाटातनं येऊन चोरी करेल. हे कपाट तर आधीपासूनच उघडं होतं. हे बघ, तू विसरून गेली असशील हे कपाट बंद करण्याचं, पण मी आत्ताच आले होते. तर त्यावेळी आता ईश्वरी जी आहे ती डाऊटफुली या वल्लरीकडे पाहत असते. नक्कीच हिला काहीतरी शोधायचं असणार आहे. पण त्यावेळी आता ईश्वरी वल्लरीला असं जाऊ देत नाही. वल्लरीला म्हणत असते की मला सांगा मामी, तुम्ही आत्तापर्यंत कुठे होतात, कारण आम्ही पूर्ण घरभर पाहिलं होतं की तुम्ही घरात कुठेही नव्हता. तर त्यावेळी आता ही वल्लरी जी आहे ती ईश्वरीला सांगू लागते की माझ्या मैत्रिणीला माझी गरज होती आणि म्हणूनच तिचा फोन आल्यानंतर मी घराबाहेर पडले होते. हे सगळं मी तुला का सांगू, असं वल्लरी इथे ईश्वरीला म्हणायला लागते. कारण आता ईश्वरी तिला जरा जास्तच प्रश्न विचारत असते. तर अंजली आणि ईश्वरीची जी काही आजी सासू आहे ती देखील आता इथे वल्लरीकडे पाहत असते की कशा पद्धतीने ही वल्लरी चिडत आहे, तर ही एवढी चिडचिड का करते आहे. तर आता इथे हे जे वल्लरीचा नवरा आहे म्हणजेच आकाशचे बाबा आणि अर्णवचे मामा, तेही आता लवकरात लवकर रमाकांतला शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तर आता इथे मामा जे आहेत ते म्हणतात की कुठे आहेत तुम्ही आणि असे न सांगता कुठे गेला आहात, असं ते मनात विचार करत असतात. कुठे या वल्लरीने त्यांच्याशी काही वाईट वगैरे नाही, नाही, असं नाही होऊ शकत, असं मामा मनातच म्हणत असतात. तर आता ईश्वरी इथे मामीला म्हणते की बोला ना, तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना. तर त्यावेळी वल्लरी जी आहे ते आता एक बहाणा शोधते आणि बोलते की अगं, मला ना एक काम आठवलं आहे, मी आत्ता जाऊन येते, असं म्हणत आता वल्लरीने इथे ईश्वरीपासून सुटका मिळण्यासाठी पळ काढली आहे. आणि ईश्वरीला ते सगळं काही चांगलंच लक्षात आलं आहे की मामी कशी वागत आहे आणि का वागत आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा.